लासल गावातील खासगी बाजार समिती आता शेतकऱ्यांनी बंद पाडली आहे। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी हे शेतकरी करतायत। गुजरात, कर्नाटक राज्याला एक न्याय, महाराष्ट्रावर अन्याय का असा सवाल उपस्थित केला जातोय। काल गुलाबी कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवलेलं होतं, मात्र महाराष्ट्रात पिकवल्या जाणाऱ्या लाल कांद्यावरील निर्यात शुल्क मात्र कायम दिसतंय। त्यामुळे शेतकरी आहे तो संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रईस शेख सध्या आपल्या सोबत आहेत। रईस, महत्त्वाची बातमी आपण खरं तर पाहतोय, लासल गावातील खासगी बाजार समिती शेतकऱ्यांनी बंद पाडलेली आहे। नेमकं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? गौरी, आपल्याला माहित आहे एक 5 महिन्यापूर्वी जेव्हा कांद्यावर निर्यात बंदी लादण्यात आली होती आणि त्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने निर्यात बंदी हटवली, पण त्यावेळेस कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हा लावण्यात आला होता। त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे, कारण की निर्यात मंदावली आहे, त्यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव पडत आहे। त्याचा संताप म्हणून आज शेतकऱ्यांनी लासलगाव येथे खासगी बाजार समिती बंद पाडली, कारण कालच केंद्र सरकारने एक निर्णय घेतला की गुलाब कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवण्यात आले। हा गुलाब कांदा हा कर्नाटक राज्यात बँगलोरमध्ये पिकवलं जातं आणि महाराष्ट्रात विशेषतः लाल कांदा उगवला जातो। तर हा अन्याय का, महाराष्ट्रावर अन्याय का? केंद्र सरकार सातत्याने महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचा आरोप करत आज शेतकऱ्यांनी लासलगाव येथील खासगी बाजार समितीमध्ये बंद पाडला आणि निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी आता शेतकरी करत आहे। हो, नक्कीच रईस, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। Oh,